नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते। आज आपण सार्वजनिक वित्त जो कोर टॉपिक आहे त्या कोर टॉपिकच्या बाबतीतले कोर प्रश्न जे आहेत, जिथे की आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकते, तर त्या भागातील आपण प्रश्न पाहूया आणि तिथं विश्लेषण जे गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी विश्लेषण सुद्धा पाहूया। चला तर बघा, सार्वजनिक वित्त हा सर्वात पहिलाच प्रश्न जो आहे तो थिंकरच्या बाबतीत विचारलेला आहे। कधी कधी थिंकरचे अधूनमधून प्रश्न येत असतात, त्या दृष्टीने हा प्रश्न आपण विचारलेला आहे। सार्वजनिक वित्त हे अर्थशास्त्र पण आहे आणि राज्यशास्त्र पण आहे। ओके, सार्वजनिक वित्त हे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्हींच्या सीमारेषेवर असलेल्या अनेक विषयांपैकी एक आहे। हा सिद्धांत कोणी मांडला? म्हणजे त्याचं म्हणणं आहे या सिद्धांताचं की सार्वजनिक वित्तातील काही भाग जो की उत्पन्न आणि खर्च आणि राज्यशास्त्राचा भाग म्हणजेच ज्याला आपण विधेयकांचा भाग म्हणू शकतो। ओके, उत्पन्न खर्च आणि विधेयकांचा भाग या दोन्हींच्या सीमारेषेवर असलेल्या अनेक विषयांपैकी एक आहे। हा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत जो मांडला होता ह्यूज डाल्टन यांनी। सार्वजनिक वित्त हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोघांच्याही सीमारेषेवर असलेल्या अनेक विषयांपैकी एक आहे। हा सिद्धांत मांडलेला आहे ह्यूज डाल्टन। तसेच ह्यूज डाल्टन यांनी महत्तम सामाजिक लाभ या आधारावर राजकोषीय धोरण हे आधारित असलं पाहिजे, हे देखील यांनीच मांडलं होतं। महत्तम सामाजिक लाभ, सरकारने खर्च केल्यानंतर त्याचा समाजाला जास्तीत जास्त काय झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, या उद्देशातून त्यांनी धोरण सांगितलं होतं महत्तम सामाजिक लाभ, आणि हा सिद्धांत देखील त्यांनी सांगितलेला आहे। केन्स महत्वाचा एक थिंकर्स आहे। केन्स यांनी सांगितलेलं आहे, जेव्हा अर्थव्यवस्थेतील संसाधने हे बेकार पडलेली असतील, संसाधनांचा काय होत नसेल, वापर होत नसेल, तेव्हा सरकारने जास्तीत जास्त अर्थव्यवस्थेमध्ये काय केला पाहिजे, खर्च केला पाहिजे, आणि अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक खर्चात वाढ करून मंदी जी आहे ती मंदी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सोबतच रोजगार निर्मितीला चालना दिली पाहिजे। तर हे दोन सिद्धांत अतिशय महत्त्वाचे आहेत। उर्सुला हिक्स यांचा देखील सिद्धांत हा राजकोषीय धोरण आणि सार्वजनिक वित्ताबाबत आहे, आणि फिलिप पी टेलर यांचा सुद्धा सिद्धांत हा राजकोषीय धोरण आणि सार्वजनिक वित्ताबाबत आहे। नेक्स्ट आहे व्याज दिले हा कोणता खर्च आहे? भारत सरकारचे दोन महत्त्वाचे खर्च आहेत, एक आहे महसुली खर्च आणि दुसरा आहे भांडवली खर्च। कर्जाचा भाग जो आहे हा मोठ्या प्रमाणात भांडवलीत जातो। ओके, कर्जाचा भाग कशामध्ये जातो? भांडवलीत। आणि महसुलीमध्ये सर्वच कशाचा भाग जातो? व्याजाचा। जर व्याज दिले असतील तर हा ठरतो खर्च, आणि व्याज मिळाले असेल तर हे ठरते उत्पन्न। तर या ठिकाणी काय आहे? व्याज दिले आहे, सरकारने घेतलेल्या कर्जावर काय दिले आहे? व्याज दिले आहे। तर सरकारसाठी हा कुठला खर्च समजला जातो? महसुली खर्च समजला जातो। तर भारत सरकारचा सर्वाधिक महसुली खर्च देखील हा कशावर होतो? व्याज देयता आणि अनुदाने। हा पण एक पॉइंट लक्षात ठेवा, भारत सरकारचा सर्वाधिक खर्च हा कशावर होतो? व्याज देयता आणि अनुदाने। नेक्स्ट आहे, हे आपल्या बॅचेस आहेत वेगवेगळ्या, ज्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात, गरजेच्या वाटतात, त्या तुम्ही करू शकता। जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असतील बॅचेस करण्याबाबत किंवा न करण्याबाबत, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्ही करू शकता। बॅच करा वाटलं तर बिनधास्त करा, फायदेशीर आहे। त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही? ओके, सरकारच्या दोन प्रकारच्या जमा आहेत, एक आहे महसुली जमा, त्यालाच म्हटलं ते महसुली उत्पन्न। महसुली जमा हे दोन भागात आहे, कर आणि करेत्तर, करांच्या व्यतिरिक्त। भारत सरकारला महसुली जमेत सर्वाधिक महसूल हा कुठल्या जमेपासून मिळतो? कर। भांडवली जमा यालाच म्हणतात भांडवली अर्थसंकल्पाचे दोन वर्गीकरण, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च। तर भांडवली प्राप्ती जी आहे, भांडवली जमा जे आहे त्याचा कुठला भाग नाही म्हणते? तर ओके बघा,
निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा, निर्गुंतवणूक ही नेहमी होत नाही, तर ह्या प्राप्त नफा जो आहे निर्गुंतवणुकीतून डिसइन्व्हेस्टमेंट मधून जो प्राप्त नफा आहे हा कशाचा भाग आहे, भांडवली जमेचा आहे. पीएफ जो आहे प्रॉव्हिडंट फंड हा सुद्धा भांडवली नफेचा भागच, भांडवली जमेचाच भाग आहे. कारण की पीएफ जो पैसा जो आहे लोकांचा हा दीर्घकालीन सरकारने जमा केलेला असतो आणि कालांतराने हा परत करावा लागतो. त्यानंतर व्याज मिळाले ही कुठली जमा आहे, महसुली जमा आहे. त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. आणि कर्ज वसुली ही सुद्धा कुठली जमा आहे, भांडवली जमा आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, भांडवली जमेत मोठ्या प्रमाणात कर्जाचा भाग असतो. भांडवली जमेत मोठ्या प्रमाणात कर्जाचा भाग असतो. त्यामुळे भांडवली जमा ही जमा नसून एक प्रकारची देणी ठरते. भांडवली जमा ही जमा नसून एक प्रकारची काय ठरते, देणी ठरते. नेक्स्ट, जुने आकडे विचारात न घेता नव्याने अर्थसंकल्प चालू वर्षापासून तयार करणे. जुने आकडे विचारात न घेता म्हणजे त्याचा आकडे काय करणे, शून्य करणे. त्यालाच काय म्हटलं ते झिरो बेस बजेट. याचे आद्य प्रवर्तक आहेत पीटर पियर. झिरो बेस बजेट स्वीकारणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र. कुठले राज्य आहे पहिले, महाराष्ट्र. जेंडर बजेट महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करणे. त्यानंतर परंपरागत बजेट जो आहे हा यामध्ये किती विकास झाला खर्चापासून तर ते विचारात घेतले जात नाही. ओके, महिला व बालकांसाठी विशेष तरतुदी म्हणजे जेंडर बजेट. जेंडर बजेट जगात सर्वप्रथम कुठं मांडला होता, ऑस्ट्रेलिया. आणि भारतामध्ये स्पेशल जेंडर बजेट मांडत नाहीत, परंतु साधारण अर्थसंकल्पातच तरतुदी केल्या जातात. 2000-2001 पासून हा बजेट मांडला जातो. झिरो बेस बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य महाराष्ट्र. याचे आद्य प्रवर्तक कोण आहेत, पीटर पियर. नेक्स्ट आहे महसुली उत्पन्नाचे वर्गीकरण. अर्थसंकल्प महसुली, यामध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च, महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली. महसुली उत्पन्नाचं वर्गीकरण आहे कर आणि करेत्तर. काय येणार, कर आणि करेत्तर. पर्याय क्रमांक किती येणार याचा, 1. यामध्ये सर्वाधिक महसूल जो आहे महसुली उत्पन्नामध्ये हा कर उत्पन्नापासून प्राप्त होतो. योजना आणि गैरयोजना खर्च रद्द करण्याची शिफारस कोणी केली होती. मुळात हा खर्च जो आहे वर्गीकरण हे होतं 87-88 पासून. ही रद्द करण्याची शिफारस 2010 ला कोणी केली होती, सी रंगराजन. आणि हे रद्द झालं 2017-18 ला. ओके, योजना आणि गैरयोजना खर्चांचे वर्गीकरण कधीपासून म्हणजे 87-88. रद्द करण्याची शिफारस 2010 ला कोणी केली होती, सी रंगराजन. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3. विजय केळकर समिती जी आहे ही प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर सुधारणा याबाबत होती 2000 सालची. नचिकेत मोर समिती ही वित्तीय समावेशनाबाबत होती. त्यानंतर बिमल जालान समिती रिसेंटली, या समितीची महत्त्वाची शिफारस जी आहे ती आहे 2018 साली ही स्थापन केलेली होती. त्यांनी 19 साली अहवाल दिला. आरबीआय मध्ये जी रिझर्व्ह रक्कम आहे, रिझर्व्ह रक्कम, तर ती केंद्र सरकारला देण्याबाबत त्यांनी काय केली होती, शिफारस. आरबीआय मध्ये रिझर्व्ह रक्कम केंद्र सरकारला देण्याबाबत शिफारस कोणी केलेली आहे, बिमल जालान समितीने. ओके, नेक्स्ट आहे अनुदान मिळाले. अर्थसंकल्प पुन्हा महसुली आणि भांडवली. यामध्ये उत्पन्न आणि खर्च. उत्पन्नामध्ये पुन्हा कर आणि करेत्तर. करेत्तर मधले 2 पॉईंट नेहमीच लक्षात ठेवायचे. ओके, करेत्तर मधले 2 पॉईंट नेहमीच लक्षात ठेवायचे. व्याज मिळाले आणि अनुदाने मिळाले. आणि खर्चामध्ये सुद्धा 2 पॉईंट नेहमीच लक्षात ठेवायचे. व्याज दिले आणि अनुदाने दिली. आता व्याज दिले म्हटलं तर काय आहे, महसुली खर्च. अनुदान दिले म्हटलं तर काय आहे, हे महसुली खर्च. पण अनुदान मिळाले म्हटलं तर काय आहे, महसुली उत्पन्न. कुठलं उत्पन्न आहे, करेत्तर, करांच्या व्यतिरिक्त. आणि व्याज मिळाले हे सुद्धा कुठलं उत्पन्न आहे, महसुली करेत्तर उत्पन्न. अनुदान मिळाले तर कुठलं उत्पन्न ठरते, हे महसुली उत्पन्न. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, चुकीची. बघा, महसुली तूट, तिचा फॉर्म्युला आहे महसुली उत्पन्न वजा महसुली
खर्च. आणि हा जो फॉर्म्युला आहे एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च, तर हा आहे अर्थसंकल्पीय तुटीचा. तर अर्थसंकल्पीय तूट ही 50-51 पासून सुरू झाली होती. 96-97 ला ही काय झाली, बंद. आणि कुठली समिती होती याबाबत, सुखमॉय चक्रवर्ती. सुखमॉय चक्रवर्ती समिती यांच्या शिफारशींच्या आधारे अर्थसंकल्पीय तूट काय झाली, बंद झाली. पहिलाच पर्याय जो आहे तो अयोग्य आहे. महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च हे त्याचा फॉर्म्युला पाहिजे. राजकोषीय तूट म्हणजे सरकारचे एकूण कर्जाचे प्रमाण दर्शविते. त्यानंतर प्राथमिक तूट 1992 पासून सुरू. राजकोषीय तूट वजा व्याज या सूत्राद्वारे काढली जाते. प्रभावी महसुली तूट 2011-12 पासून सुरू. 2012 ला हिला वैधानिक दर्जा दिला. महसुली तूट वजा अनुदाने या सूत्राद्वारे काढली जाते. त्यानंतर आहे तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी. सरकारला जेव्हा उत्पन्न कमी आणि सरकारचे खर्च कसे असणार आहेत, जास्त, तेव्हा सरकारची काय निर्माण होत असते, तूट. हे तूट भरून काढण्यासाठी सरकार काय घेत असते, कर्ज. आणि ते कर्ज अर्थव्यवस्थेत काय करते, सोडते. त्याला काय म्हणतात, अर्थभरणा. ओके. तर अर्थभरणा करण्यासाठी अंतर्गत जे स्त्रोत आहेत त्यामध्ये आरबीआय कडून कर्ज घेणे हे अंतर्गत आहे. स्थानिक संस्थांकडून कर्ज घेणे हे सुद्धा अंतर्गत आहे. संचित निधीतील पैसा वापरणे हा सुद्धा अंतर्गत स्त्रोत आहे. परंतु IMF कडून कर्ज घेणे हा कुठला स्त्रोत आहे, बाह्य आहे. IMF प्लस वर्ल्ड बँक. ओके. तर तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी खालीलपैकी कोणता एक बाह्य स्त्रोत आहे, कुठला आहे, IMF कडून कर्ज. नेक्स्ट आहे तुटीच्या अर्थ भरण्याचे खालीलपैकी कोणते परिणाम सांगता येतील. आता तुटीच्या अर्थ भरण्यामुळे अर्थव्यवस्थेत काय वाढतो, पैसा वाढतो. त्यामुळे पैसा वाढल्यामुळे वस्तू अधिक सेवा यांची काय वाढेल, मागणी वाढेल. मागणी जेव्हा वाढते तेव्हा त्यांच्या किमतींमध्ये काय होत असते, वाढ होते. किंमत वाढ म्हणजेच काय होणार, चलन वाढ. तर पहिला पर्याय काय आहे आपला, बरोबर आहे. अर्थव्यवस्थेत तरलता वाढेल, बरोबर आहे. कारण की तुटीच्या अर्थ भरण्यामुळे अर्थव्यवस्थेत काय सोडला जातो, अतिरिक्त पैसा. दुसरे पर्याय बरोबर आहे. बँकांची पतनिर्मिती क्षमता वाढते, म्हणजेच ठेवींमधून कर्ज देण्याची क्षमता जी आहे ती काय होते, वाढते. पतनिर्मिती क्षमता म्हणजेच अर्थव्यवस्थेत जास्त पैसा आल्यामुळे बँकांकडच्या ठेवी वाढतील. ठेवी वाढल्यामुळे कर्ज देण्याची क्षमता सुद्धा वाढेल. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट आहे कोरोनामुळे सरकारला मिळणाऱ्या कोणत्या कंपनीच्या महसुलात वाढ होणार. ओके. कोरोनामुळे सरकारला मिळणाऱ्या कोणत्या कंपनीच्या महसुलात वाढ होणार. ऑटोमोबाईल सेक्टर यांच्या होणार नाही, कारण की गाड्यांचा सेल जो आहे 2 व्हीलर 4 व्हीलर हा सेल प्रचंड डिक्लाइन झालेला आहे. त्यामुळे यांचा महसूल मुळात ऑटोमोबाईल सेक्टरचा महसूलच कमी होणार. इलेक्ट्रॉनिक सेक्टर्समध्ये सुद्धा खरेदी कमी आहे, त्यामुळे सुद्धा यांचा महसूल कमी होणार. कापड उद्योग यांचा सुद्धा महसूल काय होणार आहे, कमी होणार आहे. परंतु इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या ज्या आहेत कंपन्या यांच्यापासून मिळणारा महसूल प्लस मेडिकल यांच्यापासून मिळणारा महसूल जो आहे, फार्मसी सेक्टर्स, फार्मा, तर या सेक्टर्स पासून मिळणारा महसूल सरकारचा काय होणार आहे, वाढणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादनात काय झाली आहे, घट झाली. तर राजकोषीय तूट काय होणार, पहा. जेव्हा उत्पादन कमी होते तेव्हा सरकारला मिळणारा महसूल देखील काय होत असतो, कमी. जेव्हा सरकारला मिळणारा महसूल कमी होतो तेव्हा सरकारची तूट निर्माण होते, म्हणजे तूट काय होते, वाढते. आणि जेव्हा तूट वाढते तेव्हा सरकारचे कर्ज घेण्याचे प्रमाण काय होत असते, वाढत असते. राजकोषीय तूट देखील काय होणार, कर्ज घेण्याचे प्रमाण म्हणजे कुठली तूट झाली, ही राजकोषीय तूट. राजकोषीय तूट काय होणार, वाढेल. पर्याय क्रमांक किती येणार, 2. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादन जर घटलं तर महसूल काय होणार, सरकारचा कमी. त्यामुळे तूट काय होणार, वाढेल. कर्ज घेण्याचे प्रमाण सरकारचे वाढेल आणि कर्ज घेण्याचे प्रमाण वाढलं म्हणजे राजकोषीय तूट वाढली. पर्याय क्रमांक किती येणार, 2. नेक्स्ट आहे भांडवली खर्च हा सरकारच्या जिंदगी म्हणजेच इथं असेट्स किंवा संपत्ती. जिंदगीचा अर्थ काय आहे, संपत्ती किंवा असेट. भांडवली खर्च केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत असतात. पायाभूत सुविधांमध्ये काय होत असते, वाढ. त्यामुळे रस्ते तयार होतील, रेल्वे इत्यादी सर्वच पायाभूत सुविधा तयार होतील. त्यामुळे विकासाला गती मिळेल, रोजगार वाढेल आणि उत्पादक क्रिया वाढतील. काय होतील, वाढतील. तर अशा वेळेत
जेव्हा भांडवली खर्च सरकारच्या जिंदगीत किंवा संपत्तीत काय निर्माण करते? वाढ. तर भांडवली खर्चात वाढ होणेच अपेक्षित असते. सरकारने भांडवली तुटीसाठी कर्जे घेतले तरी ते चांगले मानले जातात. त्यानंतर पहा, जीडीपीच्या तुलनेत राजकोषीय तूट कमी करायची असेल, जीडीपी म्हणजे सोप्या भाषेत काय? उत्पादन. देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत राजकोषीय तूट कमी करणे म्हणजेच कर्ज घेण्याचं प्रमाण सरकारला काय करायचं असेल? कमी करायचं असेल तर सरकारनं काय केलं पाहिजे? तर सरकारने महसुली प्राप्तीस चालना दिली पाहिजे, म्हणजे महसुली उत्पन्न वाढवलं पाहिजे, कर आणि करेक्टर यामध्ये वाढ केली पाहिजे. सार्वजनिक महसुली खर्चावर काय ठेवलं पाहिजे? नियंत्रण, कारण की महसुली खर्च हे अनुत्पादक स्वरूपाचे असतात, यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. निर्गुंतवणूक जास्तीत जास्त केली पाहिजे, निर्गुंतवणुकीच्या प्राप्तीस काय दिली पाहिजे? चालना. परंतु यामधला जर कुठला स्रोत आधी वाढवला पाहिजे तर तो आहे पहिल्या क्रमांकाचा, आणि नियंत्रित केला पाहिजे दुसऱ्या क्रमांकाचा. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे याचा? 4. ओके, तर या ठिकाणी आपण सार्वजनिक वित्तावरील जे काही महत्त्वाचे कोर पार्टवरचे जे प्रश्न होते ते आपण कव्हर केलेले आहेत. या व्यतिरिक्त अशीच ही सिरीज आहे, कंटिन्यू तुमच्यासोबत राहणार आहे. तुमच्याकडून ज्या सकारात्मक कमेंट्स मिळतात त्याने मला पुन्हा एक ऊर्जा मिळते, आणि या कमेंटच्या माध्यमातूनच पुन्हा आपण एक नवीन नवीन काहीतरी गोष्टी तुमच्यासमोर आणत असतो. जसं जसं डिमांड्स आहेत त्यानुसार आपण हे प्रयत्न करत असतो. याचा तुम्हाला घरी राहून तुम्ही ज्या ठिकाणी आहे, ग्रामीण भागात असणार, शहरी भागात असणार, तुम्हाला याचा निश्चित फायदा हो याच उद्देशाने आपण हे प्रश्न तन मन धनापासून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. याचा तुम्हाला निश्चित फायदा झाला पाहिजे. ओके, तर याच आधारावर तुम्ही कंटिन्यू ही सिरीज बघत राहा. तुम्ही असे जे नेहमी सहकार्य करता हे नेहमी सहकार्य अपेक्षित आहे, तर यालाच मी प्रचंड तुमचा ऋणी आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.